नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण ह्या MST CETच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि ह्या MST CETच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला काय नियोजन करायचं आहे किंवा ह्या पहिल्या तासामध्ये आपल्याला काय काय डिस्कस करायचं आहे त्याचं सर्व नियोजन तुम्हाला आधी 2-4-5 मिनटात सांगतो आणि मग मी ह्या लेक्चर्सला स्टार्ट करतो. ह्या MST CETमध्ये आपण जो काही पहिला टॉपिक सुरू करतो आहे त्याचं नाव आहे सॉलिड स्टेट. तो तुमच्या वर्गामध्ये पण सुरू झालेला आहे आणि वर्गामध्ये पण तुमचा तो सुरू झालेला आहे. आता ह्या सॉलिड स्टेटमध्ये आपण सुरुवातीला जो काही पाहणार आहोत तो म्हणजे त्याचा जो काही पार्ट तुमचा वर्गात शिकवलेला आहे. समजा क्रिस्टलाइन सॉलिड किंवा पॅकिंगपर्यंत तुमचं जे काही शिकवलेलं असेल त्याच्यावर मी सुरुवातीला 5 ते 10 मिनटामध्ये तुमचा सिनॉप्सिस एक धावती रिव्हिजन टाईप मी तुम्हाला जे सांगणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला आज 30 ते 25 MCQ सॉल्व करून घेणार आहोत. MCQ सॉल्व करत असताना ते MCQ जे तुमच्या फ्रंटला येतील त्याच्यापैकी 4 ऑप्शन्स असतील. त्या 4 ऑप्शन्सपैकी कुठलं ऑप्शन्स बरोबर असेल आणि कुठलं ऑप्शन हे चुकीचं असेल ते आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला एक 10 ते 15 क्वेश्चनची असाइनमेंट किंवा होमवर्क म्हणा लगेच टाकली जाईल किंवा लगेच तुमच्या ग्रुपवर सेंड केली जाईल. ते असाइनमेंट तुम्ही घरी बघायची, त्याचे MCQ सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचे आणि उद्या ज्या तासाला ज्यावेळेस आपण तास रन करणार आहोत त्याच्या सुरुवातीला दिलेला काही होमवर्क असेल त्या होमवर्कची जे MCQज असतील ते मी तुम्हाला सांगेल आणि नंतर मग पुढचा पॉईंट हा आपला डिस्कस करणार आहोत. मग चला तर मग आज आपण जो काही पहिला टॉपिक आहे त्या पहिल्या टॉपिकचा जो काही सिनॉप्सिस आहे ते आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असणार तर आपण पहिला जो टॉपिक आहे सॉलिड स्टेट त्याचं सिनॉप्सिस आपण घेतो आहे. तो वर्गामध्ये सर्व विद्यार्थिनींचा झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की सॉलिड स्टेट पाहत असताना आपण बघितलं तर 11वीला मॅटर इज एनिथिंग इन द युनिव्हर्सल विच हॅज अ पर्टिक्युलर मास, व्हॉल्यूम, शेप अँड साईज. मॅटर म्हणजे जगातली अशी कुठलीही वस्तू की ज्याला पर्टिक्युलर मास, व्हॉल्यूम, शेप आणि साईज असेल. त्या मॅटरच्या आपण 3 स्टेट बघितल्या होत्या. एक होती सॉलिड स्टेट, दुसरी होती लिक्विड स्टेट आणि तिसरी होती गॅसेस स्टेट. अजून एक स्टेट असते त्याला म्हटलं तर प्लाझ्मा स्टेट. तर 12वी सायन्समध्ये जो आपल्याला टॉपिक बघायचा होता तो टॉपिक कुठला होता? सॉलिड स्टेट आपल्याला बघायचा आहे. मग या सॉलिड स्टेटचं जे काही आपल्याला कॅरेक्टरायझेशन तुम्हाला वर्गात शिकवलेलं असेल तेच कॅरेक्टरायझेशन मी सांगतो. बघा, सॉलिड स्टेट जो असतो त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे असतात ते कसे असतात? क्लोजली पॅक असतात आणि त्या सॉलिड स्टेटचे जे कॅरेक्टरायझेशन असतात त्याला पर्टिक्युलर मास असतो, व्हॉल्यूम असतो, शेप असतात, पर्टिक्युलर साईज असते. त्या सॉलिड स्टेटचे जे काही क्लासिफिकेशन असतात ते 2 प्रकारे केले जातात. एक म्हणजे म्हटलं तर त्याला क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरं म्हटलं तर त्याला ॲमॉर्फस सॉलिड असं म्हटलं जातं. तर क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जर बघितलं व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, तर क्रिस्टलाइन सॉलिड हॅव डिफिनाइट शेप. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ट्रू सॉलिड अँड ॲनिसोट्रोपिक. क्रिस्टलाइन सॉलिड हा जो सॉलिड असतो त्याच्यामध्ये जे अरेंजमेंट असते कन्स्टिट्युएंट पार्टिकलची ती रेग्युलर असते, ती डेफिनाईट असते. त्याला आपण काय म्हटलं होतं? क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हटलं होतं. त्या क्रिस्टलाइन सॉलिडला परत एक नाव दिलं आहे ट्रू सॉलिड. त्याला परत एक म्हटलं आहे ॲनिसोट्रोपी असं म्हटलेलं आहे. आता ॲनिसोट्रोपी, ट्रू सॉलिड हे तुमचं वर्गात झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट असेल त्याला म्हटलं तर ॲमॉर्फस सॉलिड असं म्हटलं होतं. मग ॲमॉर्फस सॉलिडमध्ये जे काय असेल त्या ॲमॉर्फस सॉलिडमध्ये त्याची जी अरेंजमेंट असते किंवा त्याचा जो शेप असतो तो कसा असतो? इररेग्युलर असतो. त्याला शुडो सॉलिड असं म्हटलं तर परत त्याला आयसोट्रोपिक असंही म्हटलं तर. मग हे जे काय असेल हे क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिडच्या 2 पार्ट झालेत. म्हणजे सॉलिडचं क्लासिफिकेशन 2 गटात झालं. एक म्हणजे क्रिस्टलाइन, दुसरं म्हणजे ॲमॉर्फस सॉलिड झाला. त्या क्रिस्टलाइन सॉलिडचे परत 4 गटामध्ये क्लासिफिकेशन केले ऑन द बेसिस ऑफ देअर इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग तो पहिला जो पार्ट असतो त्याला म्हटलं तर मोलिक्युलर सॉलिड. त्या मोलिक्युलर सॉलिडमध्ये 3 पार्ट केले आहे: पोलार मोलिक्युलर सॉलिड, नॉन पोलार मोलिक्युलर सॉलिड आणि हायड्रोजन बॉन्डेड मोलिक्युलर सॉलिड. आता पोलार मोलिक्युल म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये 2 species having charges are opposite. One contain the positive charge and another contain the negative charge. It is called as a polar molecule. Another part जो आपण मोलिक्युलर सॉलिडमधला बघितला त्याला म्हटलं आहे नॉन पोलार मोलिक्युलर सॉलिड. नॉन पोलार मोलिक्युलर सॉलिडमध्ये जर दोघं स्पेसिसवरचे चार्जेस कसे असतात ते सेम असतात, आयदर इज अ पॉझिटिव्ह और आयदर इज अ निगेटिव्ह. इट इज कॉल्ड एज अ नॉन पोलार मोलिक्युलर सॉलिड. पुढचा जो त्यांनी दिला हायड्रोजन बॉन्डेड मोलिक्युलर सॉलिड. त्या हायड्रोजन बॉन्डेड मोलिक्युलर सॉलिडमध्ये जे आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये त्याची जी डेफिनेशन आहे हायड्रोजन ह्यांचा ॲबिलिटी और कॅपॅसिटी टू ॲक्वायर द ॲडिशनल पॉझिटिव्ह चार्ज वेन इट इज रिॲक्ट विथ द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट दॅट इज ऑक्सिजन,
नायट्रोजन अँड फ्लोरीन इट इज कॉल्ड एज अ हायड्रोजन बॉन्डेड मोलिक्युलर सॉलिड. त्याच्यानंतर आयोनिक सॉलिड आपण वर्गात बघितलं तर आयोनिक सॉलिड हा काय आहे, कसा फॉर्म होतो. आयोनिक सॉलिड इज फॉर्म बाय द molecules containing the positively charged species in the smaller in size and cation positively charged species smaller in size, that is a cation, and negatively charged species that is a bigger in size, that is a anion. याचं उदाहरण आपल्याला वर्गामध्ये घेतलेलं असेल NaCl KCl असेल. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आपण बघितला होता त्याला म्हटलं गेलं मेटॅलिक सॉलिड. काय बघितलं होतं त्याला, मेटॅलिक सॉलिड. आता मेटॅलिक सॉलिडमध्ये बघत असताना त्याच्यामध्ये हा जो सॉलिड असतो तो सॉलिड कसा फॉर्म होतो, द सॉलिड फॉर्म बाय द ॲटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट. कशापासून तयार होतो तो, ॲटम जे असतात त्या ॲटम्सचे जे एलिमेंट्स असतात ते सेम असतात, म्हणून त्याच्यामध्ये डेफिनेशन दिली द मेटॅलिक सॉलिड आर फॉर्म बाय द ॲटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला कोव्हॅलंट सॉलिड पण शिकवलेलं असेल. कोव्हॅलंट सॉलिड आर फॉर्म बाय द केमिकल बॉन्ड. कोव्हॅलंट सॉलिडचे परत 3 ॲप्लिकेशन जे मी इथे सांगतोय, म्हणजे कोव्हॅलंटचे 3 परत एक ॲलोट्रॉप सांगतोय. कोव्हॅलंट सॉलिडचे 3 ॲलोट्रॉप असतात. एक म्हणजे डायमंड, दुसरा असतो ग्राफाईट आणि तिसरा असतो कार्बन-60. जे तुम्हाला खाली एक्झाम्पलमध्ये उदाहरण एक्झाम्पल दिले बघा, डायमंड, ग्राफाईट आणि कार्बन-60. फ्ल्युरिन और बकमिनिस्टर इट इज कॉल्ड एज अ कार्बन-60 असं म्हटलं तर. मग त्याच्यामध्ये कोव्हॅलंट सॉलिड जो असतो तो जायंट मोलिक्युलर सॉलिड असतो. त्याच्यानंतर तुम्हाला काही गोष्टी तुमच्यासमोर दिसत आहे, पण नोट्स म्हणून मी इथे लिहिलेले आहे की आयोनिक सॉलिडमध्ये कन्सिस्ट ऑफ द कटायन्स अँड अनायन्स रेग्युलर साईट इन द क्रिस्टल लॅटिस असं म्हटलं जातं. मग ह्या रेग्युलर साईट ऑफ द क्रिस्टल लॅटिसमध्ये आपल्याला तो आयोनिक सॉलिड फॉर्म होतो. त्याच्यानंतर आयोनिक सॉलिड जो असतो डिपेंड अपॉन द रेशो ऑफ कटायन अँड अनायन. कटायन अँड अनायनची जी रेडियस असते किंवा रेडाय असते त्याच्यावर तो डिपेंड असतो. त्याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेले बघा, KNO3 NaCl आणि Na2SO4. मग हा KNO3 NaCl आणि Na2SO4 हा कशाचं उदाहरण आहे, आयोनिक सॉलिडचं उदाहरण दिलेले. त्याच्यानंतर द रेग्युलर रिपीटिंग अरेंजमेंट ऑफ पॉईंट इन स्पेस इज कॉल्ड एज अ स्पेस लॅटिस. स्पेस लॅटिस पण तुमच्या वर्गामध्ये झालेलं आहे. आता स्पेस लॅटिस आणि युनिट सेल हे कॅरी केलेले तुम्हाला वर्ग शिकवलेलं असेल. जी रेग्युलर रिपीटिंग अरेंजमेंट असते पॉईंटची, पॉईंट्स म्हणजे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, त्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी रेग्युलर अरेंजमेंट असते इन स्पेसमध्ये, त्या स्पेसला काय म्हटलं गेलं, त्यांनी स्पेस लॅटिस असं म्हटलं गेलेलं आहे. मग ती जी स्पेस लॅटिस असेल किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर जे अरेंजमेंट असतील डिफरंट ॲटम्स किंवा आयन्सचं किंवा कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची, ही किती डायमेन्शनलमध्ये असते, 3 डायमेन्शनलमध्ये अरेंजमेंट असते. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण ब्रॅव्हिस हा एक मॅथमॅटिशियन सायंटिस्ट होता. त्या मॅथमॅटिशियन सायंटिस्टनी मग त्या क्रिस्टल स्ट्रक्चर जे असतात त्या क्रिस्टल स्ट्रक्चर किती वेने आपल्याला अरेंज करता येतात ते सांगितलं होतं. तर क्रिस्टल स्ट्रक्चर इज अरेंज इन द 14 डिफरंट वे. 14 प्रकारे ते अरेंज करता जातात आणि हे 14 प्रकारचे जे क्रिस्टल स्ट्रक्चर असतात त्याला म्हटलं तर ब्रॅव्हिस क्रिस्टल लॅटिस. आणि हे ब्रॅव्हिस क्रिस्टल लॅटिस आपण 7 सिस्टीममध्ये रन करतो, त्याला म्हटलं तर 7 क्रिस्टल सिस्टीम असं म्हटलं जातं. त्या क्रिस्टल सिस्टीममध्ये बघत असताना आपण परत त्याचे प्रकार जे बघितले होते, रोम्बिक असेल किंवा सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर असेल, बॉडी सेंटर असेल, फेस सेंटर असेल, एंड सेंटर असेल, मोनोक्लिनिक असेल, ट्रायक्लिनिक असेल, हेक्झागोनल असेल आणि ऑर्थोरोम्बिक असेल, ह्या त्याच्या 7 क्रिस्टल सिस्टीम तुम्हाला वर्गामध्ये शिकवलेल्या असतील. तर मग आताच्या तासाला जो काही तुमचा पार्ट झालेला आहे त्या पार्ट आपल्याला आता MCQ सुरुवात करायचं आहे. MCQ सुरू करत असताना मी पहिले MCQ वाचून दाखवतो की तुमच्या त्या स्क्रीनवर पण तो MCQ येत असेल. त्याच्यामध्ये पहिला जो दिलेले पहिला MCQ, आता हे मी MCQकडे स्टार्ट करतो कारण की वर्गामध्ये आणि याच्यामध्ये शिकवत असताना वर्गात तुमची थिअरी झालेली असते, त्याला अनुसरून आपण इथे MCQ जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तर फर्स्ट MCQ इज ऑन द फ्रंट ऑफ यू दॅट. पहिला MCQ असं त्याने म्हटलं बघा, अ पर्टिक्युलर सॉलिड इज व्हेरी हार्ड अँड हॅज हाय मेल्टिंग पॉईंट इन सॉलिड स्टेट इज अ non-conductor and its melt is a conductor of electricity. Classify the solid. याच्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की अ पर्टिक्युलर सॉलिड दिला आहे, तो कसा आहे, हार्ड आहे आणि तो कसा आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट हाय आहे आणि इन सॉलिड स्टेट, एका सॉलिड स्टेटमध्ये, आणि इट्स अ नॉन कंडक्टर अँड इट्स मेल्ट इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. क्लासिफाय द सॉलिड. हा जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुमच्यासमोर इथे ऑप्शन दिले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन दिलं आहे मेटॅलिक, मोलिक्युलर, नेटवर्क, आयोनिक आणि ॲमॉर्फस. आता याच्यामध्ये कुठलं ऑप्शन बरोबर आहे आणि कुठलं ऑप्शन चुकीचं आहे ते आपण एक्सप्लेन करणार आहोत. आता याचं उत्तर जर बघितलं तर त्याचं उत्तर कुठलं दिलं आहे, आयोनिक. याचं उत्तर काय आयोनिक दिलेलं आहे ते आधी समजून सांगतो.
ज्यावेळेस तुम्ही आयोनिक सॉलिड आपण वर्गामध्ये शिकवलेलं होता, त्यावेळेस आयोनिक सॉलिड शिकवत असताना सरांनी तुम्हाला असं सांगितलं असेल, आयोनिक सॉलिड इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी इन अ सॉलिड स्टेट असा शब्द वापरला होता. म्हणजे आयोनिक सॉलिड जो असतो तो आयोनिक सॉलिड हा बॅड कंडक्टर असतो हीट अँड इलेक्ट्रिसिटीचं कुठल्या स्टेटला, सॉलिड इन स्टेटला. पण त्याच्याच पुढे एक वाक्य ते आपण तिथे बघितलं होतं, बट इन अॅन ॲक्युअस सोल्युशन. आता ॲक्युअस सोल्युशन म्हणजे काय, ज्या सोल्युशन तयार करत असताना वॉटर वापरलं जातो त्याला आपण म्हटलं होतं ॲक्युअस सोल्युशन. मग ॲक्युअस सोल्युशन ज्यावेळेस आपण कॅरी आउट करतो त्यावेळेस त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, मायग्रेट होतात. काय होतं ते मायग्रेट होतात. अँड मायग्रेशन ऑफ द इलेक्ट्रॉन इट इज कॉल्ड टू फॉर्म द इलेक्ट्रिसिटी. म्हणून ह्या इलेक्ट्रिसिटी आणि या सॉलिड स्टेट ह्या दोन वाक्यांचा जो प्रश्न एकत्र करून विचारले त्याचं उत्तर असेल आयोनिक सॉलिड. मग आता मेटॅलिक का नाही, मोलिक्युलर का नाही, नेटवर्क का नाही आणि ॲमॉर्फस का नाही. आता ॲमॉर्फस ज्यावेळेस आपण शब्द बघतोय त्यावेळेस त्याचा हाय मेल्टिंग पॉईंट नसतो, लो मेल्टिंग पॉईंट असतो. त्याच्यानंतर मेटॅलिक म्हणजे याच्यामध्ये ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंडमधले जे काही असतात, जे काही असेल म्हणजे अल्कली मेटल असेल, अल्कलाईन अर्थ मेटल असेल, किंवा आपण डी ब्लॉक एलिमेंट म्हटलं किंवा ट्रान्झिशन एलिमेंट त्याला म्हटलं, तर त्याच्यातलं उदाहरण त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर उदाहरण दिलं नाही. समजा सोडियम असेल किंवा ZnS असेल किंवा टंगस्टन असेल असं उदाहरण दिलं नाही, म्हणून त्याचं ऑप्शन पहिलं येऊ शकत नाही. त्याच्यानंतर मोलिक्युलर सॉलिड, ह्याच्यामध्ये मोलिक्युलर सॉलिडमध्ये त्यांनी पोलार मोलिक्युलचं पण उदाहरण दिलेलं नाही आहे आणि नॉन पोलार मोलिक्युल पण दिलं नाही, हायड्रोजन बॉन्डेड पण दिलेलं नाही. मग त्याच्यानंतर पुढचं दिलं नेटवर्क सॉलिड. नेटवर्क सॉलिड कोणाला म्हटलं तर कोव्हॅलेंट सॉलिडला म्हटलं तर. आता नेटवर्क सॉलिड हा कोव्हॅलेंट सॉलिड असतो. मग याच्यामध्ये पर्टिक्युलर जर बघितलं की याचं उत्तर आयोनिक काय आहे, कारण की आयोनिक काय हे उत्तर सांगण्यासाठी हे दोन शब्द महत्त्वाचे. एक म्हणजे सॉलिड स्टेट आणि दुसरा म्हणजे तो काय आहे, इलेक्ट्रिसिटी, कॅरी द इलेक्ट्रिसिटी अँड इट्स मेल्ट. म्हणून ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं, आयोनिक येऊ शकतं. लक्षात घ्या, म्हणजे त्याचा ऑप्शन आहे डी. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे, अ प्युअर क्रिस्टलाइन सबस्टन्स म्हणतो तो ऑन बिंग हिटेड. तो याला हीट केली, त्याच्यानंतर हीट केल्यानंतर काय म्हणतं, फर्स्ट फॉर्म्स अ टर्बिडिटी फॉर्म झाली, लुकिंग लिक्विड अँड देन द टर्बिडिटी completely disappear. Turbidity completely काय होते, disappear. This behavior is characterized of the following substance or characterize the substance forming. मग याच्यामध्ये जर बघितलं तर ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, आयसोमेरिक क्रिस्टल, लिक्विड क्रिस्टल, त्याच्यानंतर आयसोमॉर्फस क्रिस्टल अँड ॲलोट्रोपिक क्रिस्टल. आता याच्यामध्ये जर बघा, साधं सिंपल लक्षात घ्या, प्युअर क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे त्याला काय दिली, बिंग हिटेड केलं. म्हणजे आपण समजा आता प्युअर क्रिस्टलाइन सबस्टन्स काय घेतलं, शुगर घेतली, त्या शुगरला काय केली, उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर काय आलं, तो त्याची लुकिंग इट फॉर्म द टर्बिड लुकिंग, तो काय होतो टर्बिड, आणि त्याच्यापासून काय तयार होतं, लिक्विड फॉर्म होतं. काय फॉर्म होतं त्याच्यामध्ये, लिक्विड फॉर्म होतं. अँड दिस टर्बिडिटी कम्प्लिटली डिसअपियर. दिस बिहेवियर इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सबस्टन्स. मग याच्यामध्ये आयसोमेरिक क्रिस्टल येऊ शकतं का, नाही. त्याच्यामध्ये आयसोमॉर्फस येऊ शकतं का, नाही. मग त्याच्यानंतर ॲलोट्रोपिक क्रिस्टल येऊ शकतं का, नाही. मग फक्त कोण येऊ शकतं त्याच्यामध्ये, लिक्विडच. आपण बघितलं तर सुरुवातीला मॅटरमध्ये बघितलं तर वेन वी गिव्ह द हिटिंग टू द सॉलिड इट्स कन्वर्ट इन टू लिक्विड. वेन द लिक्विड इज गिव्ह टू हिटिंग टू ऑप्टेन द गॅसेस स्टेटला परत कूल केलं तर त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं, लिक्विडला परत कूल केलं तर त्याचं रूपांतर कशात होतं, सॉलिडला होतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं, बी येऊ शकतं. बघा मी ते हे करतोय, सर्कल करतोय, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं, बी आलं. हे जे पहिले जे दोन क्वेश्चन होते ते बेसिक क्वेश्चन होते, त्याच्या कॅरेक्टरायझेशन त्याच्या प्रॉपर्टीजवर डिपेंड होते. हा प्रश्न झाल्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे बघा, तो 3 नंबरचा प्रश्न. त्याची थिअरी वर्गात झालेली नाही म्हणून तो आपण थोडं बाजूला ठेवू. त्याच्यानंतर जो प्रश्न तुमच्यासमोर आला आहे, सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज अन एक्झाम्पल ऑफ. सॉलिड कार्बन डायऑक्साईड त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज अन एक्झाम्पल ऑफ मोलिक्युलर क्रिस्टल, आयोनिक क्रिस्टल, त्याच्यानंतर कोव्हॅलेंट क्रिस्टल, मेटॅलिक क्रिस्टल. सॉलिड कार्बन डायऑक्साईड त्याला आपण ड्राय आईस पण म्हणू शकतो. तो ड्राय आईस हे कशाचं उदाहरण दिले त्यांनी. आता याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना कार्बन सेंटरला, त्याच्या लेफ्ट हँड साईडला ऑक्सिजन आहे, राईट हँड साईडला ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. मग याचं ज्यावेळेस उत्तर आपण कॅरी करत असतो त्यावेळेस कॅरी करत असताना तो सुरुवातीला आपण कॅरी करत असताना तो पोलार मोलिक्युल आहे का, नॉन पोलार मोलिक्युल आहे का, हायड्रोजन बॉन्डेड मोलिक्युल आहे, ते आपण कॅरी करायचं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याचं उत्तर हे पहिलं मोलिक्युलर क्रिस्टल आहे. काय त्याचं, मोलिक्युलर स्ट्रक्चर.
मग आयोनिक का नाही? कारण की त्याच्यामध्ये आयोनिक म्हणजे एक कटायन आणि एक अनायन, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आणि निगेटिव्हली चार्ज स्पेसिस सारखं नाही. मेटॅलिक क्रिस्टल, त्याच्यामध्ये मेटल आहे का? नाही. कोव्हॅलेंट क्रिस्टल आहेत का? कोव्हॅलेंट सॉलिड पण नाही. कारण की याच्यामध्ये जे उदाहरण दिलेले आहे ते कार्बन डायऑक्साईडचं दिलेले. कशाचं उदाहरण दिलं आहे? कार्बन डायऑक्साईडचं. मग कार्बन डायऑक्साईडमध्ये ज्यावेळेस आपण वर्गामध्ये शिकवलं होतं, त्या वर्गामध्ये आपण बघितलं तर मोलिक्युलर सॉलिड किंवा मोलिक्युलर क्रिस्टल, त्याच्यामध्ये पोलार मोलिक्युल आणि दुसरं बघितलं तर नॉन पोलार मोलिक्युल. मग ह्या पोलार मोलिक्युल आणि नॉन पोलार मोलिक्युलमध्ये ज्यावेळेस आपण बघतोय तर आपल्याला लक्षात येतं आहे की नॉन पोलार मोलिक्युल जो असतो तो नॉन पोलार मोलिक्युलमध्ये एक स्पेसिस आणि दुसरी स्पेसिस त्याच्यावरचे चार्जेस कसे असतात? सेम असतात. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स खूप कमी असतो. म्हणून त्याचं उत्तर काय येऊ शकतं? कार्बन डायऑक्साईडचं उत्तर काय येऊ शकतं? मोलिक्युलर क्रिस्टल येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न त्यांनी तुमच्या फ्रंटला दिला बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ ॲमॉर्फस? खालील दिलेल्या ऑप्शनपैकी कुठला ॲमॉर्फस असेल ते आपल्याला बघायचं. त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिले, पहिलं ऑप्शन दिलं आहे पॉलिस्टेरिन दिलं आहे, त्याच्यानंतर टेबल सॉल्ट दिलं आहे, त्याच्यानंतर सिलिका दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर डायमंड दिलेलं आहे. मग याच्यामध्ये जर बघायचं असेल ॲमॉर्फस, काय म्हटलं त्यांनी? ॲमॉर्फस. आता हे जे सर्व डायमंड असेल, त्याच्यानंतर टेबल सॉल्ट असेल, त्याला पॉलिस्टेरिन असेल, हे सर्व कशाचे उदाहरण आहे? हे क्रिस्टलाइन सॉलिडचे उदाहरण. कशाचे उदाहरण आहे? ते क्रिस्टलाइन सॉलिडचे उदाहरण आहे. फक्त सिलिका जो आहे, सिलिका त्याला आपण सिलिका हा ग्लासमध्ये वापरला जाऊ शकतो. जे विंडोचे ग्लास असतात, पायरेस ग्लास असतात, त्याच्यानंतर जे कबर्ड असतं तुमचं, त्या कबर्डला जे आपण फर्निचर करत असताना जे ग्लास असतात त्याच्यामध्ये सिलिका नावाचा घटक वापरला. तो रेड ग्लास असतो, त्याच्यामध्ये ब्ल्यू ग्लास असतो. तर ग्लास जे आहे हे ग्लास कशाचं उदाहरण आहे? ॲमॉर्फस सॉलिड. आणि ॲमॉर्फस सॉलिडचं उदाहरण म्हणून आहे त्याचं उदाहरण जे तुमचा समोरचं क्वेश्चन पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर कोण आहे? सिलिका. काय त्याचं उत्तर? सिलिका दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू फॉर डायमंड? डायमंडसाठी खालील दिलेल्या ऑप्शनपैकी बरोबरचं ऑप्शन कुठलं आहे? आता 7 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो मी घेतला आहे, कारण 6 नंबरचा प्रश्न फिजिओ इलेक्ट्रिकलचा, तर तुमचा ज्यावेळेस फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, डायमॅग्नेटिक सबस्टन्स आणि पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे थोडक्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टी ज्यावेळेस कॅरी होईल त्यावेळेस आपण ते फिजिओ इलेक्ट्रिकलचा तो प्रश्न घेणार आहोत. पण आता 7 नंबरचा प्रश्न जो तुमच्या फ्रंटला आलेला आहे तो प्रश्न मी घेतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू फॉर डायमंड? खालील दिलेल्या ऑप्शनपैकी डायमंडसाठी ट्रू कुठले? बघा, डायमंड इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, डायमंड इज अ सॉफ्ट, डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, डायमंड इज मेड ऑफ द कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता याच्यामध्ये जर बघितलं, डायमंड इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, नाही, तो कसा असतो? बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतो. दुसरं ऑप्शन दिलं डायमंड इज सॉफ्ट, नाही, डायमंड इज सॉफ्ट नसतं. आपण लहानपणापासून ज्याला आपण हिरा वगैरे म्हणतो तो हातात घेतला तर आपल्या हाताला असं तो कडक लागतो. काय लागतो? तो कडक लागतो. पण इथे दिलं आहे सॉफ्ट, म्हणून तेही उत्तर चुकलं आहे. डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, यस, दिस ऑप्शन इज करेक्ट. म्हणजे ऑप्शन कुठलं आलं त्याच्यामधलं? सी ऑप्शन बरोबर आहे. डायमंड हा कसा आहे? इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन दिलं आहे डायमंड इज मेड बाय द कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तर त्याच्यामध्ये डायमंडमध्ये ज्यावेळेस आपण बघतो, डायमंड इट इज अ ॲलोट्रॉप्स ऑफ द कार्बन, त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं काही नसतं त्याच्यामध्ये, तो ॲलोट्रॉप आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर असेल 7 नंबर प्रश्नाचं उत्तर, ते उत्तर असेल सी. का? कारण की तो बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो तुमच्या समोर आलेला आहे, द प्रॉपर्टी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज नॉट, म्हणजे खालील दिलेल्या ऑप्शनपैकी क्रिस्टलाइन सॉलिडची कुठली प्रॉपर्टी नाही? एक पहिलं दिलं आहे ॲनिसोट्रोपी, दुसरं दिलं आहे आयसोट्रोपिक, चौथं दिलं आहे हार्ड तिसरं दिलं आहे हार्ड आणि चौथं दिलं आहे डेन्स. तर त्याचं उत्तर ॲनिसोट्रोपी, आयसोट्रोपिक, हार्ड आणि डेन्स ह्या 4पैकी आपल्याला शोधायचं आहे. पण प्रश्न लक्षात घ्या, याच्यामध्ये असा प्रश्न विचारला त्यांनी, द प्रॉपर्टी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज नॉट, म्हणजे दिलेल्या खालील प्रॉपर्टीपैकी क्रिस्टलाइन सॉलिडची प्रॉपर्टी कुठली नाही? ॲनिसोट्रोपी तुम्हाला सरांनी शिकवलेलं असेल, ती प्रॉपर्टी क्रिस्टलाइन शो करतो. ॲनिसोट्रोपी म्हणजे काय? वेन द direction is changed, the physical property of the crystalline substance is changed, that is the magnitude of the reflective index, dielectrical constant is changed by changing the direction. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिडची किंवा क्रिस्टलाइन सबस्टन्सची फिजिकल प्रॉपर्टीची किंमत बदलते किंवा बदलते ज्यावेळेस त्याची डायरेक्शन बदलते, ही प्रॉपर्टी शो करणाऱ्या सॉलिडला किंवा क्रिस्टलाइन सबस्टन्सला आपण काय म्हणू शकतो? ॲनिसोट्रोपी असे म्हणू शकतो. आणि म्हणून ते ऑप्शन नाही आहे.
दुसरं ऑप्शन दिलं आहे आयसोट्रोपी. आता ॲनिसोट्रोपी आणि आयसोट्रोपी हे एकमेकांच्या अपोजिट आहे. क्रिस्टलाइन सॉलिड ॲनिसोट्रोपिक प्रॉपर्टी दाखवतात आणि ॲमॉर्फस सॉलिड हे आयसोट्रोपिक प्रॉपर्टी दाखवतात. त्याच्यानंतर मग आपल्याला ए आणि बी मधले उत्तर जर ए बी सी आणि डी मधले, आता उत्तर जे असेल ते आयसोट्रोपिक असेल. का आयसोट्रोपिक असेल? आयसोट्रोपिकमध्ये प्रॉपर्टी मॅग्निट्यूड त्याची चेंज होत नाही आणि मॅग्निट्यूड चेंज न होणाऱ्या सॉलिडला आपण म्हटलं जातं आयसोट्रोपिक असं म्हटलं जातं. आणि आयसोट्रोपिक हे कोण असतात? ॲमॉर्फस सॉलिड असतात. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड हे हार्ड असतात, क्रिस्टलाइन सॉलिड हे डेन्स असतात. म्हणजे ऑप्शन कुठलं आलं त्याच्यातलं बरोबर? तर फक्त बी ऑप्शन बरोबर आला. कुठलं आलं त्याचं ऑप्शन? फक्त बी बरोबर आलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या फ्रंटला ठेवला आहे बघा, ॲमॉर्फस सबस्टन्स शोज. आता ॲमॉर्फस सबस्टन्स काय काय शो करतो? शॉर्ट अँड लॉंग रेंज ऑर्डर, शॉर्ट रेंज ऑर्डर, लॉंग रेंज ऑर्डर, हॅव नो शार्प मेल्टिंग पॉईंट, त्याचा मेल्टिंग पॉईंट शार्प नसतो. मग हे 4 ऑप्शन आपल्याला हे 4 आपल्याला दिले आणि त्याच्यावरून ऑप्शन त्यांनी आपल्याला सांगितले ए अँड सी इज करेक्ट, बी अँड सी इज करेक्ट, सी अँड डी इज करेक्ट, बी अँड डी इज करेक्ट. मग ज्यावेळेस आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये जर आपण बघितलं शॉर्ट रेंज आणि लॉंग रेंज ऑर्डर त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर शॉर्ट रेंज ऑर्डर, त्याच्यानंतर हॅव नो शार्प मेल्टिंग पॉईंट. मग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतोय तर लक्षात घ्या हा प्रश्न थोडासा कसा विचारला आहे की ॲमॉर्फस सबस्टन्स जो असतो त्या ॲमॉर्फस सबस्टन्सच्या 4 प्रॉपर्टी दिलेल्या आहेत आणि त्या 4 प्रॉपर्टीपैकी कुठल्या प्रॉपर्टी करेक्ट आहे असं खाली 4 ऑप्शनमध्ये दिले. पहिली आणि तिसरी म्हणजे ए आणि सी करेक्ट आहे का? दुसऱ्या याच्यामध्ये काय दिले त्यांनी? दुसरी आणि तिसरी करेक्ट आहे का? तिसऱ्या याच्यामध्ये काय दिले त्यांनी? तिसरी आणि चौथी करेक्ट आहे का? चौथ्या याच्यामध्ये काय दिले? दुसरी आणि चौथी करेक्ट आहे का हे बघायचं आहे. तर आता ह्या प्रश्नाचं ज्यावेळेस उत्तर आपण कॅरी करतोय तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की त्याचा आपण ज्यावेळेस शॉर्ट आणि लॉंग रेंज असं म्हणतो ऑर्डर, आणि शॉर्ट रेंज ऑर्डर, लॉंग रेंज ऑर्डर हॅव नो शार्प मेल्टिंग पॉईंट. म्हणजे याच्यामध्ये बघितलं तर मेल्टिंग पॉईंट त्यांचा शार्प नसतो हे लक्षात आलं. मेल्टिंग पॉईंट काय नसतो त्यांचा? शार्प नसतो. म्हणजे डी प्रॉपर्टी काय ही बरोबर आली. त्याच्यानंतर शॉर्ट रेंज ऑर्डर असते त्यांची, कारण की ॲमॉर्फस सॉलिड जे असतात ॲमॉर्फस सॉलिड त्याची डेफिनेशन आपण काय म्हटली? ॲमॉर्फस सॉलिड इज अ सबस्टन्स हॅव्हिंग अरेंजमेंट इज नॉट रेग्युलर, नॉट वेल डेव्हलप, नॉट परफेक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये अरेंजमेंट जी असते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल ती शॉर्ट रेंज असते, लॉंग नसत. त्याला जोडून त्याच्यामध्ये अजून एक प्रॉपर्टी आपण बघितली होती, दे हॅव नॉट शार्प मेल्टिंग पॉईंट. मग आता शार्प मेल्टिंग पॉईंट आणि शॉर्ट रेंज ऑर्डर असणारं ऑप्शन कुठलं आहे बघा बरं? तर ते कुठलं ऑप्शन येते? डी ऑप्शन येते. म्हणून इथे काय म्हटलं? बी अँड डी आर करेक्ट. ह्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन करण्यासाठी आपल्याला वरती शब्द पण दिलेला होता, शॉर्ट आणि रॉंग ऑर्डर दिलेलं होतं. तर ती आपल्याला फसवण्यासाठी दिलेलं होतं. आपल्याला लक्षात घ्या ॲमॉर्फस सॉलिड हा कसा असतो? प्रामुख्याने शॉर्ट रेंज ऑर्डर असते आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट असा कसा असतो तो शार्प नसतो. म्हणून दे हॅव नो शार्प मेल्टिंग पॉईंट. त्याच्यानंतर पुढचा जो 10 नंबरचा प्रश्न आपल्याला कॅरी करायचा आहे, तो प्रश्न कॅरी करत असताना तो तुमच्या समोर आला आहे. तो प्रश्न असा आहे बघा, द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ द सॉलिड आर. कॅरेक्टरिस्टिक्स जे असतात, कॅरेक्टरिस्टिक्स कोणाच्या? सॉलिडच्या. कुठल्या कुठल्या त्या आपल्याला बघायच्या आहेत. त्याला डेफिनेट शेप असतो का? त्याला डेफिनेट साईज असते का? त्याच्यानंतर डेफिनेट शेप अँड डेफिनेट साईज असते का? चौथं दिले त्याला डेफिनेट शेप, साईज आणि रिजिडिटी. हा बेसिक प्रश्न तुमच्या समोर आला विद्यार्थ्यांनो. कॅरेक्टरायझेशन जे असं आपण बघितलं होतं त्या क्रिस्टलाइन सॉलिड असेल किंवा ॲमॉर्फस सॉलिड असेल तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस क्रिस्टलाइन सॉलिड बघितलं होतं सॉलिडमध्ये तर त्याला पर्टिक्युलर डेफिनेट शेप असं म्हटलं जातं. त्याला डेफिनेट साईज आहे, त्याला डेफिनेट शेप, डेफिनेट साईज आणि रिजिडिटी असते. ज्यास आपण मॅटर बघितलं तर मॅटरची डेफिनेशन आठवा, मॅटर इज अ एनिथिंग विच हॅज अ पर्टिक्युलर मास, व्हॉल्यूम, शेप अँड साईज. आणि त्याच्यावरून मग मॅटरचं आपण क्लासिफिकेशन केलं होतं सॉलिड, लिक्विड अँड गॅस. मग याच्यामध्ये पहिलं डेफिनेट शेप असतेच, दुसरी डेफिनेट साईज पण असते. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन दिलं त्यांनी डेफिनेट शेप अँड साईज. हे पण ऑप्शन चुकीचं आहे, कारण की त्याच्यात 3 प्रॉपर्टी लक्षात घ्या, शेप, साईज आणि रिजिडिटी. शेप, साईज आणि रिजिडिटी हे ऑप्शन दाखवणारी प्रॉपर्टी म्हणजे ते ऑप्शन किती नंबरचं असू शकतं? हे 4 नंबरचं ऑप्शन आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? हे
4 नंबरचं ऑप्शन तुमच्या समोर आले, ते हा डेफिनाइट शेप, साईज अँड रिजिडिटी. त्याच्यानंतर जो काही प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे 11 नंबरचा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असणारं खालील पैकी कोण आहे? डायमंड, ग्राफाईड, सिलिकॉन अँड ॲमॉर्फस कार्बन. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर डायमंड हा का असतो? इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आत्ताच कुठेतरी प्रश्न गेला. सिलिकॉन हे कशाचं उदाहरण आलं? ग्लासमध्ये सिलिकॉन असतो, सिलिकेट ग्लास त्याला आपण म्हटलं, तर तो ॲमॉर्फस सॉलिडचा आलं. ॲमॉर्फस सॉलिड इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे तोही प्रश्न गेला. ॲमॉर्फस ऑफ द कार्बन, ॲमॉर्फस सॉलिडच हा मुळात काय आहे? बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ॲमॉर्फस सॉलिडचे 3 टाईप याच्या 3 एक्झाम्पल याच्यामध्ये दिले बघा. डायमंड, दुसरं दिले सिलिकॉन, तिसरं दिलं आहे ॲमॉर्फस कार्बन. फक्त मग एक दिलेलं कोण आहे? ग्राफाईड. काय दिलेलं आहे? ग्राफाईड. याच्यामध्ये लक्षात घ्या बरं का, डायमंड हा शब्द मी सांगितला तो बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, पण ॲक्च्युअली तो पार्ट ऑफ द क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे. सिलिकॉन हा सुद्धा ॲमॉर्फस आहे, त्याच्यामध्ये बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतो तो, कारण की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. त्याच्यानंतर ॲमॉर्फस कार्बन हा सुद्धा बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग ऑप्शन कुठलं आलं ह्या प्रश्नाचं? तर ह्या प्रश्नाचं ऑप्शन म्हणजे फक्त ग्राफाईड आलं. काय आलं त्याचं? ग्राफाईड. तर ज्यावेळेस ग्राफाईड हा गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी का असतो ते समजून सांगतं. तर ग्राफाईडमध्ये ज्यावेळेस म्हणतो ग्राफाईड इट इज अ ॲलोट्रॉप ऑफ द कार्बन. द ग्राफाईडमध्ये ज्या वेळेस आपण त्याचं इंटरलिंक स्ट्रक्चर तयार होतं 6 मेंबर्सचं, इंटरलिंक स्ट्रक्चर ज्यावेळेस तयार होत असताना त्याच्यामध्ये एक वाक्य असं म्हटलं दिलं आहे, दे कंटेन द डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. डिलोकलाइज्ड म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनचं मायग्रेशन होतं. इलेक्ट्रॉन हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, आणि इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात म्हणजे ते ॲक्ट्स ॲज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बघा हे वाक्य परत समजून घ्या. ग्राफाईड हा गुड कंडक्टर काय आहे? कारण की ग्राफाईड हा MT p ऑर्बिटल, MTचं PZ ऑर्बिटल असतं, MT PZ, पीमध्ये 3 असतात, PX, PY आणि PZ. त्याचं हायब्रिडायझेशन SP2, ग्राफाईडचं हायब्रिडायझेशन SP2 आलं, पण पीमध्ये P3 असतात, म्हणजे तो 3 डिजनरेटेड ऑर्बिटल आहे. PX, PY आणि PZ. त्याच्यातलं PZ हा तो कोणाबरोबर रिॲक्ट होतो? त्या ह्याच्याबरोबर रिॲक्ट होतं, कार्बन बरोबर पायबॉन्ड फॉर्म होतो, आणि पायबॉन्ड फॉर्म होत असताना त्याच्यामध्ये डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन तयार होतात, आणि डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन तयार होत असताना ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात, आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात म्हणजेच ते काय दाखवत आहेत? इट इज ॲक्ट्स ॲज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणून त्याचं उत्तर आहे ग्राफाईड. आता पुढचा प्रश्न जो दिला आहे विद्यार्थ्यांनीनो, तो म्हणजे कुठला दिला? एक क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड कोण असू शकतो? त्याचे आपल्याला समोर 4 ते 5 ऑप्शन दिले बघा. तर त्याच्यामध्ये दिले ते क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे ज्याला उष्णता दिल्यानंतर तो काय होतं? सॉलिड टू लिक्विड व्हेन हीटेड. दे हॅव नो डेफिनाइट मेल्टिंग पॉईंट, अंडरगो डिफॉर्मेशन इट्स जिओमेट्री इझिली, हॅज अ इररेग्युलर 3 डायमेन्शनल अरेंजमेंट अँड सॉफ्टनेस इज स्लोली. मग याच्यामध्ये जर बघितलं तर 5 पैकी अशी कुठली प्रॉपर्टी क्रिस्टलाइन सॉलिडचे तो हॅज अ नो डेफिनाइट मेल्टिंग पॉईंट? हे वाक्य चुकीचं आहे, कारण की क्रिस्टलाइन सॉलिडला शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. त्याच्यानंतर पुढचं त्यांनी दिलं आहे अंडरगो द डिफॉर्मेशन इट्स जॉमेट्री इझिली. हे पण वाक्य चुकीचं आहे. ज्यावेळेस तो डिफॉर्मेशन होतो त्यावेळेस त्याची जॉमेट्री इझिली फॉर्म होत नाही. त्याच्यानंतर हॅज अ इररेग्युलर 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. त्याचा इररेग्युलर हा शब्द आहे तो चुकीचा आहे, कारण की क्रिस्टलाइन सॉलिडची डेफिनेशन म्हटले क्रिस्टलाइन सॉलिड इज अ सॉलिड हॅव्हिंग अरेंजमेंट इज रेग्युलर, पण ते शब्द इररेग्युलर आला आहे म्हणून ते वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. सॉफ्टनेस स्लोली, तो कसा असतो? हार्ड असतो. मग राहिला प्रश्न कुठला ऑप्शन बरोबर आहे? तर पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. ज्यावेळेस आपण मॅटरच्या इंट्रोडक्शनमध्ये बघितलं तर सॉलिडला उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कसं होतं? लिक्विडला. घरामध्ये असणारे शुगरला आपण उष्णता दिली, शुगरचं काय होतं? पाणी होतं. म्हणजे ते कशाचं उदाहरण झालं? क्रिस्टलाइन सॉलिडचं उदाहरण झालं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर कुठलं येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो 13 नंबरचा जो प्रश्न आपल्या फ्रंटला आलेला आहे, डायमंड इज अन एक्झाम्पल ऑफ. डायमंड इज अन एक्झाम्पल ऑफ. आता डायमंड एक कशाचं एक्झाम्पल आहे? मग डायमंड हा सॉलिड विथ हायड्रोजन बॉन्डिंग आहे, इलेक्ट्रोव्हॅलेंट सॉलिड आहे, कोव्हॅलेंट सॉलिड आहे, का ग्लास आहे? हे उदाहरण ज्यावेळेस आपण कॅरी करतोय तर त्याचं जे एक्झाम्पल असेल ते म्हणजे आपल्याला सॉलिड विथ हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलं आहे त्यांनी, इलेक्ट्रोव्हॅलेंट सॉलिड असं म्हटलं आहे, कोव्हॅलेंट सॉलिड असं म्हटलं आणि ग्लास असं म्हटलं आहे. बघा डायमंड हा कोणाचा आहे?
डायमंड कोण आहे? कोव्हॅलंट सॉलिडचा ॲलोट्रॉप आहे. कोव्हॅलंट सॉलिड कोण आहे? क्रिस्टलाइन सॉलिडचा एक टाईप आहे. आता सॉलिड विथ हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलं तर हे वाक्य चुकीचं आहे, कारण की त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसते. ते हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये असते? पोलार मोलिक्युलमध्ये असते. बरोबर आहे. कशामध्ये असते ती? मोलिक्युलर सॉलिडमध्ये असतात. मोलिक्युलर सॉलिडचे आपण 3 प्रकार बघितले, ते पोलार मोलिक्युलर सॉलिड, हायड्रोजन बॉन्डेड मोलिक्युलर सॉलिड आणि नॉन पोलार मोलिक्युलर सॉलिड. म्हणून ते पण वाक्य काय चुकीचं आहे. इलेक्ट्रोव्हॅलंट सॉलिड, इलेक्ट्रोव्हॅलंट सॉलिड नाही. मग ग्लासचं उदाहरण काय आहे? तो ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिडलाच आपण काय म्हणतोय? सुपरकूल लिक्विड. सुपरकूल लिक्विडचं उदाहरण जे असं आपण ॲमॉर्फस सॉलिडचं घेतलं त्याच्यामध्ये ग्लास, म्हणजे ग्लास पण नाही. मग राहिलं ऑप्शन कुठलं? कोव्हॅलंट सॉलिड राहिलं. काय ऑप्शन काय राहिलं त्याचं? कोव्हॅलंट सॉलिड. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं? कोव्हॅलंट सॉलिड आलं. त्याच्यानंतर पुढचा एक 14 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आला बघा. सॉलिड NaCl इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी सिन्स. सॉलिड जो आहे NaCl, सोडियम क्लोराईड म्हणजे आयोनिक सॉलिड आला, तो बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. तो का बरं बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे ते लक्षात घ्या. इन अ सॉलिड NaCl देर आर नो आयन्स. देर आर नो आयन्स. पण आयन्स ते असतात त्याच्यामध्ये. आयन्स आहेत बघा, एक कटायन आणि एक कोण आहे? अनायन आहे. म्हणजे हे ऑप्शन काय आलं त्याचं? चुकीचं आलं आहे. त्याच्यानंतर सॉलिड ऑफ NaCl इज अ कोव्हॅलंट. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की तो गोष्ट कसा आहे? तो आयोनिक आहे. म्हणजे हे वाक्य चुकीचं आलं. इन 3 नंबरचा ऑप्शन म्हणते बघा तो. इन सॉलिड NaCl देर इज नो व्हेलॉसिटी ऑफ द आयन्स. नो व्हेलॉसिटी ऑफ आयन्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय नसतात. इथे शब्द वेगळा वापरला आहे, नो व्हेलॉसिटी. सॉलिड म्हणतोय म्हणजे तो सॉलिड स्टेटला आहे. मी मगाशीच एक प्रश्नामध्ये डिस्कस केलं होतं बघा. ज्यावेळेस तो सॉलिड स्टेटला असतो तो बॅड कंडक्टर असतो, परंतु ज्यावेळेस तो ॲक्युअस स्टेटला जातो म्हणजे वॉटर बरोबर रिॲक्शन सोल्युशन तयार होतं, त्यावेळेस तो गुड कंडक्टर असतो. म्हणून ते शब्द काय दिला? इन सॉलिड देर इज नो व्हेलॉसिटी ऑफ आयन्स मीन्स दॅट देर इज नो फ्री डिलोकलाइज्ड ऑर मायग्रेटरी इलेक्ट्रॉन. म्हणून त्याचं हे सी ऑप्शन बरोबर येऊ शकतं. पुढचं हे बघा. देर आर प्रश्न त्यांनी दिलेले आहे. पुढचं काय असं म्हटलं त्यांनी? इन सॉलिड देर आर नो इलेक्ट्रॉन्स. देर आर नो इलेक्ट्रॉन्स. हा सर इथे ते नो इलेक्ट्रॉन्स असं म्हणताय, त्याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नसतात. म्हणजे हे पण ऑप्शन काय दिलं त्यांनी? चुकीचे दिले. म्हणजे त्याचं उत्तर काय येऊ शकतं? फक्त आणि फक्त सी येऊ शकतं, कारण की व्हेलॉसिटी ऑफ आयन्स. काय म्हटलं त्याला? व्हेलॉसिटी ऑफ आयन्स असं म्हटलं आहे. त्याच्यानंतर जो 15 नंबरचा प्रश्न येतोय तुमच्यासमोर, तो आपण कॅरी करणार आहे. आपण आज 20 क्वेश्चनचं एक टार्गेट घेऊ. थोडंसं आपल्याला कॅरी करावं लागतील पुढचे 5 प्रश्न. पुढचा जो प्रश्न दिला आहे 15 नंबरचा, तो त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले एका कॉलममध्ये आयोनिक सॉलिड दिलेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याचे करस्पॉन्डन्स दिलेले आहेत. आयोनिक सॉलिड NaCl, मेटॅलिक सॉलिड Ap, कोव्हॅलंट सॉलिड काय दिलं आहे? ग्राफाईड, मोलिक्युलर सॉलिड, ड्राय आईस. आता याच्यामध्ये मॅच द फॉलोइंग सारखं आहे त्याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर आयोनिक सॉलिड NaCl हे बरोबर आहे. बरोबर आहे. आता पहिले जे ऑप्शन्स आहेत ते तुमच्यासमोर ऑप्शन दिसत आहेत. आता मी डायरेक्ट त्याचं हे सांगतो. आयोनिक सॉलिड म्हणजे NaCl. म्हणजे अशा ऑप्शनमध्ये बघा ही एची पेअर ही फर्स्ट असेल, तर ते एची पेअर फर्स्ट असणारं ऑप्शन फक्त बी आहे बघा. आता मेटॅलिक सॉलिड कोण असतं? Ap असतो. बरोबर आहे. कोव्हॅलंट सॉलिड कोण असतं? कोव्हॅलंट सॉलिड आत्ताच बघितलं, ग्राफाईड. मोलिक्युलर सॉलिड त्यालाच आपण कार्बन डायऑक्साईड म्हटलं जातं, त्याला म्हटलं ड्राय आईस. म्हणजे हे ऑप्शन हे कुठलं बरोबर आहे? बी ऑप्शन बरोबर आहे. मग सर बाकीचं ऑप्शन का बरोबर नाही? समजा पहिलं ऑप्शन मी घेतलं तर A2 नंबरचं ऑप्शन दिले आयोनिक सॉलिड, हा चं उत्तर त्यांनी Ap दिले. Ap हा कोण आहे? मेटॅलिक सॉलिड. म्हणून ते उत्तर चुकलं. त्याच्यानंतर पुढे बघा बी काय दिलं त्यांनी? बीमध्ये दिले पहिल्याचं मेटॅलिक सॉलिड. तर मेटॅलिक सॉलिड हा NaCl होऊ शकत नाही. तर NaCl हा काय होऊ शकतो? आयोनिक सॉलिड होऊ शकतो. म्हणजे तेही उत्तर चुकलं आहे. त्याच्यानंतर सीचं उत्तर त्यांनी काय दिलं आहे? कोव्हॅलंट सॉलिड. कोव्हॅलंट सॉलिडला काय म्हटलं तर ड्राय आईस म्हणतोय. ड्राय आईस हे कशाचं उदाहरण आहे? मोलिक्युलर सॉलिडचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर ए ऑप्शनमधलं चौथं त्यांनी दिलं आहे मोलिक्युलर सॉलिड, हा काय म्हणतो तो? ग्राफाईड. ग्राफाईड कशाचं उदाहरण होऊ शकतं? कोव्हॅलंट सॉलिडचं. म्हणजे पहिला ऑप्शनमध्ये, तिसऱ्या ऑप्शनमध्ये आणि चौथ्या ऑप्शनमध्ये मॅच द फॉलोइंग बरोबर येत नाही. मग मॅच द फॉलोइंग किती नंबरमध्ये येते? फक्त बरोबर. कितव्या नंबरच्या ऑप्शनमध्ये बरोबर येते? फक्त आणि फक्त
बी नंबरच्या ऑप्शनमध्ये बरोबर येते, म्हणून त्याचं उत्तर आहे बी. पुढची प्रॉपर्टी त्यांनी दिली बघा, विच इज नॉट प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. दिलेल्या 4 ऑप्शनपैकी सॉलिडची कुठली प्रॉपर्टी सॉलिडची नाही. क्रिस्टलाइन सॉलिडची प्रॉपर्टी ज्यावेळेस आपण कॅरी आउट करतो त्याचे ऑप्शन मी वाचून दाखवतो. सॉलिड आर ऑलवेज क्रिस्टलाइन इन नेचर. सॉलिड हॅव हाय डेन्सिटी अँड लो कॉम्प्रेसिबिलिटी. द डिफ्युजन ऑफ सॉलिड इज व्हेरी स्लो. सॉलिड हॅव डेफिनेट व्हॉल्यूम. तर याच्यामध्ये प्रश्न आपल्याला काय दिलेले आहे की याच्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिडची कुठली प्रॉपर्टी नाही. तर याच्यामध्ये सॉलिड हॅव हाय डेफिनेट व्हॉल्यूम बरोबर आहे. तर डिफ्युजन होतात, ॲमॉर्फस सॉलिडचं डिफ्युजन होतं ते पण बरोबर आहे. सॉलिड हॅव हाय डेन्सिटी अँड लो कॉम्प्रेसिबिलिटी ते पण बरोबर आहे. मग सॉलिड आर ऑलवेज क्रिस्टलाइन नेचर हे चुकीचं आहे का? कारण की सॉलिडचे 2 प्रकार आहेत, एक म्हटलं तर ॲमॉर्फस सॉलिड आणि दुसरं म्हटलं तर क्रिस्टलाइन सॉलिड. मग क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये अरेंजमेंट असते कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची रेग्युलर असते, क्रिस्टलाइन स्वरूपात असते. पण अजून एक सॉलिडचा जो प्रकार बघितला तो ॲमॉर्फस सॉलिड. तर त्याच्यामध्ये जे नेचर जे असतं ते क्रिस्टलच्या स्वरूपात नसतं, ते पावडर फॉर्ममध्ये असतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जे असेल 16 नंबरचं ते पहिलं ऑप्शन येऊ शकतं, ते चुकीचं दिलं आहे. 17 नंबरचा प्रश्न मी तुमच्यासमोर घेतो आहे. विच सॉलिड विल हॅव विकेस इंटरमोलिक्युलर फोर्स. खालील दिलेल्या ऑप्शनपैकी 4 जे ऑप्शन दिले आहेत त्याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स हा वीक असतो असं ऑप्शन कुठलं ते आपल्याला बघायचं. आईस, त्याच्यानंतर फॉस्फरस, त्याच्यानंतर नॅफ्थॅलिन, त्याच्यानंतर सोडियम फ्लोराईड. आता नॅफ्थॅलिन, फॉस्फरस, सोडियम फ्लोराईड याच्यामध्ये जे इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो स्ट्रॉंग असतो. पण आईस, कार्बन डायऑक्साईड, त्याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स तो कसा असतो, वीक असतो. म्हणून त्याचं उत्तर कसं आलं, पहिलं उत्तर आलं. परत एकदा समजून सांगतो की इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ इंटरॅक्शन जी असते फॉस्फरस, नॅफ्थॅलिन आणि सोडियम फ्लोराईडमध्ये स्ट्रॉंग असते, पण सॉलिडमध्ये ती कमी असते. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आपल्याला 19 नंबरचा घ्यायचा आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ द मेटॅलिक क्रिस्टल सॉलिड. खालील दिलेल्या ज्या 4 ऑप्शनपैकी मेटॅलिक क्रिस्टल सॉलिडचं उदाहरण कुठलं असू शकतं. कार्बन दिलं आहे, दुसरं दिलं आहे सिलिकॉन, तिसरं दिलं आहे टंगस्टन आणि चौथं दिलं आहे AgCl. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी की मेटॅलिक क्रिस्टल सॉलिड. मी तुम्हाला मग अशी म्हटलं तर मेटॅलिक क्रिस्टल सॉलिड हे कोण असू शकतात, ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड आणि डी ब्लॉक एलिमेंट असं म्हटलं तर त्याच्यामध्ये टंगस्टन आहे, म्हणून त्याचं उत्तर दिलं आहे सी. आता कार्बन, AgCl हे नाहीत. पुढचा एक प्रश्न राहिला आपला, अंडर विच कॅटेगरी ऑफ आयोनिक क्रिस्टल आर प्लेस अमॉंग द फॉलोइंग. खालील दिलेल्या विच, बघा प्रश्न परत वाचतं, अंडर विच कॅटेगरी आयोडीन क्रिस्टल आर प्लेस अमॉंग द फॉलोइंग. आयोडीन क्रिस्टल जो आहे तो खालील दिलेल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो. आयोडीन म्हणजे I2 म्हणजे तो काय आहे, नॉन पोलार मोलिक्युल आहे. नॉन पोलार मोलिक्युल हा कोणाचा प्रकार आला, मोलिक्युलर सॉलिड्स, हे लक्षात घ्या. मग आता आपण बघू त्याचा आयोनिक सॉलिड क्रिस्टल बरोबर आहे का, नाही. मेटॅलिक बरोबर आहे का, नाही. कोव्हॅलंट आहे का, बरोबर नाही. मग राहिलं उत्तर कुठलं आहे त्याचं, मोलिक्युलर सॉलिड उत्तर बरोबर आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती नंबर आलं, सी हे ऑप्शन बरोबर आला. आपला एक प्रश्न इथे 18 नंबरचा एक राहिला आहे बघा. तो 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर दिसतोय. ड्युरॉंग द पिटिट्स लॉ इज व्हॅलिड ओनली फॉर द. तो जो लॉज असतो ड्युलॉंग्स लॉ तो कोणाबरोबर व्हॅलिड असतो, मेटल, नॉन मेटल, गॅसेस एलिमेंट आणि सॉलिड एलिमेंट. जर हा जो लॉ असतो तो फक्त आणि फक्त कोणाच्या बाबतीत कॅरी होतो, तो सॉलिडच्या बाबतीत कॅरी होतो, सॉलिड एलिमेंटच्या बाबतीत कॅरी होतो, मेटलच्या बाबतीत बी कॅरी होत नाही, त्याच्यानंतर नॉन मेटलच्या बाबतीत बी कॅरी होत नाही आणि गॅसेस एलिमेंटच्या बाबतीत बी कॅरी होत नाही. तो फक्त आणि फक्त कोणाबरोबर कॅरी होतो, सॉलिड एलिमेंटच्या बाबतीत कॅरी होतो. विद्यार्थिनींनो, आज आपण हे जे काही 20 प्रश्न घेतले त्याच्यातले जे काही प्रश्न मी सोडून दिले ते सोडून देत असताना तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर हेच का आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हेच का नाही हे पण मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला आज परत 10 ते 15 प्रश्न हे MCQच्या स्वरूपात तुम्हाला होमवर्कसाठी, असाइनमेंटसाठी तुम्हाला दिले जातील. उद्याच्या लेक्चरला ज्यावेळेस आपण पुढचे प्रश्न सोडवणार आहोत, तुमची थेरी जशी पुढे जाईल तसंच मी तुम्हाला MCQ सॉल्व करून घेणार आहोत. उद्याच्या तासाला आज दुपारी जे काही होमवर्क असाइनमेंट तुम्हाला पडेल ते उद्याच्या तासाला मी त्याचे MCQ सांगणार आहेत. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आलेला असेल तर तुम्ही माझा जो नंबर आहे त्याला पण जरी तुम्ही क्युरीज असतील तर तुम्ही ते मला टाकू शकतात. पण हे जे काही असेल ते सुरुवातीचं बेसिक जर मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते कॅरी करा. आताच्या लेक्चरला आपण इथे थांबूया. उद्याच्या लेक्चरसाठी आपण उद्या परत भेटूया.